सर्वांना नमस्कार. एक प्रेम असेही भाग 46. या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्या. ही कथा माझी स्वलिखित आहे, तर कृपया कॉपी करू नका. चला आता मी तुम्हाला चेंज करायला मदत करते, बोलून प्रियाने शिवांचा शर्ट काढायला सुरुवात केली. पण ते करताना तिचे गाल झडझड गुलाबी होत होते आणि तिचे हात कापू लागले. पण ती कंपन भीतीची नव्हती, तर लाजेची होती. शिवांश तिला गालात हसत बघत होता. त्याला आपल्या बायकोचे हे लाजाळू रूप खूप खूप आवडत होते. पण जवळ चिकू असल्याने त्याने आपल्या उतू जाणाऱ्या भावनांना कंट्रोल केलं. प्रियाने कसं तरी धडधडणाऱ्या हृदयाला सांभाळून शिवांचा शर्ट अंगा वेगळा केला. पण आता शिवांशला बघून तिचा आणखीनच बेकार हाल झाला. त्याची ती भारदस्त छाती आणि सिक्स पॅक असलेली बॉडी बघून प्रिया टक लावून थुंकी गिरत त्यालाच बघू लागली. हृदय तर असं जोरात वर खाली होत होतं की त्याचा परिणाम समोर तिला बघणाऱ्या शिवांशवर सुद्धा दिसू लागला होता. त्याचे डोळे प्रियाच्या त्या खालीवर होणाऱ्या उभारावर टिकले होते. त्यात आता ती त्याला टी शर्ट घालण्यासाठी त्याच्यावर थोडी झुकली होती. त्यामुळे तिचा खोलगड्याच्या ब्लाऊजमधून तिची खडी दिसत होती, जे बघून शिवांशला राहावलं नाही आणि त्याने आपला हात प्रियाच्या कमरेवर ठेवला. तशी प्रियाच्या तोंडून हुंकार निघाला. तिचा तो रोमांचित हुंकार ऐकून शिवांचे ओठ किंचित रुंदावले आणि त्याने प्रियाची छेड काढत तिच्या कमरेवर चिकोटी काढली. आह! प्रियाच्या तोंडून एक हलका वेदनादायी हुंकार निघाला आणि तिने चिरून शिवांशवर डोळे वटारले. तर शिवांशने स्माईल करतच पुन्हा हात प्रियाला चिमटी काढायला वळवला. तसा त्याच्या डोळ्यातला तो खोडकरपणा बघून प्रियाने आपली कंबर थोडी बाजूला केली. हे काय चाललंय तुमचं? प्रिया त्याचा खोडकरपणा बघून लटक्या रागात बोलली. पण तिच्या ओठांवर हलकीशी स्माईल आलीच, जे हे सांगायला पुरेशी होती की त्याचा हा खोडकरपणा तिला सुद्धा आवडला. पण लगेच तिने स्वतःचा चेहरा नॉर्मल केला. पण तिचे हे बदलणारे भाव शिवांशला ओळखू येणार नाही असं होईलच कसं ना? तो जरी दाखवत नसला तरी त्याचे डोळे अजूनही आपल्या गोड बायकोच्या चेहऱ्यावरच लागले होते. मी काय केलं? बघ, माझे तर हात सुद्धा खाली आहेत, शिवांश भोळेपणाचं सोंग करत म्हणाला. तुमचे हे नखरे ना मी चांगलीच ओळखते. तुमचं तिथं काय चाललंय? प्रिया आपल्या कमरेकडे इशारा करत बोलली. तिने जाणून पूर्ण शब्द वापरले नाही, कारण बाजूला चिकू मोबाईलवर कार्टून बघत बसला होता. आता त्याची मान मोबाईलमध्ये घुसली होती. मी कुठे आणि काय केलं बेटू? तू ना उगाच मला ओरडत आहेस. हो ना चिकू, तू बघतोस ना बाळा, शिवांश हलकं हसत म्हणाला. आई, तू बाबाला का ओरडते? चिकू लगेच बाबाची बाजू घेत बोलला. तशा प्रियाच्या कपाळावर रेषा उमटल्या. चिकूला आपल्या बाबाची बाजू घेताना बघून तर शिवांशने प्रियाला बघत हलकं स्मित करत आपली मान खालीवर केली. जसा तो प्रियाला सांगत होता, चिकू बरोबर बोलते. त्याचे ते आणि चिकूचे काळजीने भरलेले एक्सप्रेशन बघून प्रियाने कपाळावरच हात मारून घेतला. तिला तर आता आपल्या या आगाऊ नवऱ्याचं काय करावं ते समजत नव्हतं.
तिचा हा अति आगाऊ नवरा दिवसेंदिवस जास्तच आगाऊ होत चालला होता. स्वतःच्या छोटूशा मुलाचा त्याने बरोबर आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घेतला होता, ज्यामुळे आता तिला आपल्या लहानशा जीवाची जरा जास्तच कीव येत होती. मनातच आपल्या या आगाऊ मुलाला भरमसाठ शिवी देऊन तिने शिवांशला चेंज करून दिलं आणि एक मोठा श्वास घेत सुस्कारा सोडला. नंतर तिने शिवांचे कपडे लॉन्ड्री बॅग मध्ये टाकले आणि ती सुद्धा फ्रेश होऊन खाली निघून गेली. आता शिवांश आहे म्हटल्यावर तिला चिंता नव्हती. दोघांवर एक नजर टाकून ती खाली निघून गेली. तर इकडे शिवांशने मायेने चिकूच्या केसात हात फिरवला आणि बेडवर आडवा झाला. दुसऱ्या दिवशी प्रिया किचनमध्ये आली. चेहऱ्यावर एक लाजरं हसू होतं, जे बघून तिथे असणारा स्टाफ सुद्धा स्मित करत बघू लागला. प्रियाने आपली साडीचा पदर कमरेला खोचला आणि ती हसतच कामाला लागली. आज तिच्या चेहऱ्यावर वेगळाच ग्लो होता आणि कामात एक उत्साह. आताच आलेल्या पौर्णिमाजी किचन बाहेर थांबल्या होत्या. थोडं खोकण्याची ऍक्टिंग करत पौर्णिमाजी आत आल्या. तशी प्रियाने मानवर करून त्यांना बघितलं. दोघींनीही एकमेकांना बघत स्मित केलं. काय करतेस बाळा? पौर्णिमाजी प्रियाजवळ येत समोरच्या भांड्यात बघत बोलल्या. आई, आज यांना आवडते म्हणून डोसा करायचं म्हणत होते. प्रिया हळूवार बोलली. डोसा करायला तर मिश्रण लागते ना? हो आई, मी रात्रीलाच तांदूळ आणि डाळ भिजू घातली होती आणि आता छान मिश्रण करून घेतलं आहे. प्रिया मिश्रण हलवत बोलली. पौर्णिमाजी तर तिला बघतच राहिल्या. म्हणजे कालपर्यंत ज्या मुलीला किचनमध्ये साधं वरण भात कसं करायचं माहीत नव्हतं, ती आता आपल्या नवऱ्याला आवडते म्हणून कितीतरी पदार्थ करून त्याला खाऊ घालत होती. त्यांना तर प्रियाला बघून विश्वासच बसत नव्हता. बरं, माझी काही मदत लागली तर सांग. नक्कीच आई, पण सध्या तरी तुम्ही बसा, मी तुम्हाला खाऊ घालते, प्रिया बोलली. तशा पौर्णिमाजी हलके हसत डायनिंग खुर्चीवर जाऊन बसल्या. प्रियाला किचनमध्ये असे काम करताना बघून आज कुठेतरी त्यांना फार समाधान वाटत होतं. थोड्याच वेळात सगळे डायनिंगवर जमले. सगळीकडे छान असा घमघमाट सुटला होता. वाव, कसला घमघमाट सुटला आहे आई, शिवांश पौर्णिमाजीला बघत बोलला आणि त्यांच्या पायात वाकून नमस्कार केला. पौर्णिमाजी यांनी फक्त हलकं स्मित केलं. शिवांश आपल्या जाग्यावर बसला. त्याने चिकूला सुद्धा आपल्या बाजूच्या खुर्चीवर बसवून घेतले. तशी एक गरम गरम डोसा असलेली नाश्त्याची प्लेट त्याच्या पुढ्यात येऊन थांबली. तो नाश्ता बघून शिवांचे ओठ रुंदावले आणि त्याने नजर वर करून बघितलं तर समोर प्रिया स्माइल करत त्यालाच बघत होती. तशा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर गेल्या. गुलाबी रंगाच्या सिल्की साडीत केसांचा बन करून वर जुडा बांधला होता. सोबतच काही केसांची बट दोन्ही करून तिच्या त्या गोड्या गोड्या गालावर खेळत होत्या.
कपाळावर छोटीशी रईट टिकली, गळ्यात छोटं मंगळसूत्र, कानात छोटे झुमके, भांगेत थोडं कुंकू भरून, ओठांवर स्माईल घेऊन, हातात डोस्याची प्लेट घेऊन ती उभी होती. त्यात तिने आपला पदर कमरेला खोचला होता, ज्यातून तिची ती नाजूक कमर अशी काय कहर ढाळत होती की बघणाऱ्यांचं हृदयच थांबेल, जसे आता शिवांचे झाले होते. पण सोबतच अजून एक होता, ज्याची नजर प्रियाच्या त्या नाजूक कमरेवर थांबली होती आणि त्याचे हात तिच्या कमरेला शिवायला वळवळत होते. पण समोर सगळे असल्याने त्याला ते जमत नव्हतं. आई, हे तू केलंस? चिकू भल्ली मोठी स्माईल करत प्रियाला बघत बोलला. हो तर, माझ्या बाळाला आवडते म्हणून आईने खास तुझ्यासाठी हा डोसा केला आहे. प्रिया चिकूला सुद्धा डोसा देत बोलली. त्यानंतर प्रियाने सगळ्यांना नाश्ता वाढला. पण जशी ती जयला नाश्ता द्यायला झुकली, जय तिलाच नजर वर करून बघत होता. त्याची नजर प्रियाच्या चेहऱ्यावरच्या त्या बटवर थांबली होती. सोबतच तिच्या चेहऱ्यावर चमकणारा तो घाम त्याला आणखी तिच्यात अडकायला भाग पाडत होता. आणि त्याची नजर हळूच खाली सरकत सरकत तिच्या त्या नाजूक कमरेवर येऊन थांबली. प्रिया मात्र निर्मळ मनाने त्याला वाढत होती. तर सगळे सुद्धा नाश्ता करण्यात होते. प्रिया बाळा, खूपच टेस्टी झालाय नाश्ता, मला आणखी देतेस का? राजीवजी आपली बोटे चोखत बोलले. हो बाबा, म्हणून प्रिया जयच्या बाजूने जाणार की जयने मधातच पाय टाकला, जेणेकरून प्रिया पडेल आणि तो तिला सांभाळण्याच्या बहाने तिला स्पर्श करू शकेल. प्रिया जशी समोर जाणार तर जयने विचार केल्याप्रमाणे प्रियाचा पाय अडखडला आणि ती अडखडली. तसे शिवांश आणि जय दोघांचं लक्ष तिकडं गेलं. जय समोर होऊन प्रियाला सांभाळणार की शिवांशने लगेच प्रियाला आपल्या बाहुपाशात घेऊन सावरले. तसे इकडे रागात जयचे डोळे लाल झाले आणि त्याने जोरात आपली मूठ आपल्या मांडीवर मारून घेतली, जेणेकरून तो आपला राग कंट्रोल करू शकेल. प्रिया, तू ठीक आहेस ना बाळा? राजीवजी काळजीने बोलले. पौर्णिमाजी आणि जुली सुद्धा प्रियालाच बघत होत्या. पौर्णिमाजी काळजीने तर जुली रागाने. शिवांचे असे प्रियाच्या इतक्या जवळ बघून तिचा चांगला जरफराट होत होता. त्या दोघींची केमिस्ट्री बघून आता तर तिच्या कानातून धूर निघत होता. शिवांशने तिच्या हातातली प्लेट घेऊन टेबलवर ठेवली आणि लगेच राधाला हाक मारली. तशी राधा समोर उभी झाली. राधा, आता पुढचं ज्याला लागेल ते तू बघून घे, शिवांश म्हणाला आणि त्याला प्रियाला आपल्या बाजूच्या खुर्चीवर बसवले. राधा सुद्धा लगेच हो बोलून डोसा करायला निघून गेली. बेटू, आता तू सुद्धा खाऊन घे, शिवांश हळूच प्रियाला बोलला आणि स्वतःच्या हाताने तिला वाढू लागला. तर शिवांशला आपली अशी काळजी करताना बघून प्रियाला लगेच भरून आलं आणि तिचे डोळे हलके पाणावले. साहजिकच आहे म्हणा, इतका काळजी आणि प्रेम करणारा नवरा मिळाला तर भरून येणारच ना. कारण कुणाही मुलीला आपल्या बाबांनंतर आपल्या नवऱ्याने आपली काळजी घ्यावी
आपल्याला प्रेम करावं इतकीच तर अपेक्षा असते. प्रियाला सुद्धा होती आणि आज शिवांच्या काळजीने ती पूर्ण झाली होती. तिच्या छोट्या छोट्या गोष्टीची त्याला अशी काळजी करताना बघून तिला भरून आलं आणि तिने अलगतच आपले डोळे शिवांच्या नकळत पुसून घेतले. नाश्ता झाला तसा शिवांश प्रियाला बाय करून निघून गेला. शिवांची खोली. हॅलो बिट्टो, ऐक ना, आज मला थोडा उशीर होईल यायला. माझी एक मीटिंग आहे, तर तू माझी वाट पाहू नकोस डिनरसाठी, शिवांश म्हणाला. पण हो, तुम्ही सांभाळून याल हा. उशीर झाला म्हणून घाई गडबडीत गाडी चालवू नका, प्रिया इकडून काळजी करत बोलली. तसं तिच्या खोलीबाहेरून जाणाऱ्या जयचे पाय थांबले आणि कान तिच्या आवाजावर टकरावले. म्हणजे दादा आज उशिरा येईल. जय हळूच पुटपुटला. त्याच्या चेहऱ्यावर आता एक गुढीत स्माईल आली आणि तो तसाच ताडताड पाय टाकत खाली निघून गेला. थोडा वेळ शिवांसोबत बोलून प्रियाने फोन ठेवून दिला आणि ती खाली आली. तसे राजीवजी सुद्धा चिकूला घेऊन पार्कमधून आले. प्रिया त्यांच्यासाठी चहा करण्यासाठी किचनमध्ये गेली, तर राजीवजी तिथेच बसले. अजूनही त्यांचा आणि पौर्णिमाजी यांचा अबोला होताच. तर जय चिकूला घेऊन उगाच दाखवायचं म्हणून तिथे बसला होता. हा एक माणूस, याला फक्त आयतं खायचं आहे. इतर माणसे पोट भरावं म्हणून इकडे तिकडे हातपाय मारतात आणि हा दिवसभर घरात वॉचमॅन बनून फिरतो. त्यापेक्षा स्वतःच्या कंपनीत तरी वॉचमॅन बनून बसावं. तितकाच पैसा तरी मिळेल आणि डोक्यात भलते सलते विचार सुद्धा येणार नाही. पण आता हे याला कोण सांगेल ना, उगाच आपल्यावरच ओरडेल. राहू द्या, याच्या कर्माची फळं याला लवकरच चाखायला मिळतील. आपण फक्त वाट बघू ती वेळ येण्याची. ती वेळ येईल तेव्हा येईल. पण इकडे प्रिया मात्र सगळ्यांसाठी चहा घेऊन आली सुद्धा. प्रिया बाळा, आज रात्री एका फंक्शनसाठी इन्व्हिटेशन आलं आहे, तर आपण सगळे जाऊया. राजीवजी पौर्णिमाजी यांना बघत प्रियाला बोलले. सॉरी बाबा, आज हे उशिरा येणार आहेत, तर मला जमणार नाही. तुम्ही आणि आई जाऊन या, प्रिया बोलली. तसं राजीवजी आणि पौर्णिमाजी यांनी एकमेकांना बघितलं. शब्द ओठांवर आले होते, पण मन दुखावल्याने जीभ उचलत नव्हती. पण तू एकटी? मी थांबते ना तुझ्यासोबत. तुझे बाबा आणि जय जाऊन येतील, पौर्णिमाजी म्हणाले. नाही आई, मला वेळ नाही, मला कामं आहेत माझी. जय फोन मध्ये डोकं घालत बोलला. कामं आहेत म्हणे, दिसतात किती कामं आहेत ते. फालतूच्या कामात डोकं खुपसत बसण्यापेक्षा खरोखर काही कामं करावीत माणसाने आणि मग हक्क दाखवावा, राजीवजी जयला टोमणा मारत बोलले. तसे जयच्या चेहऱ्यावर थोडे चिडके भाव आले. पौर्णिमाजी यांचं दोघांवरही लक्ष होतं आणि आता दोघांनाही तसं बघून पुन्हा त्यांचा वाद होतो की काय म्हणून पौर्णिमाजी घाबरल्या. बाबा राहू द्या, आणि आई मी राहीन एकटी, तुम्ही काळजी करू नका. चिकूला सुद्धा सोबत घेऊन जा हवं तर, प्रिया पौर्णिमाजीची भीती बघून गोष्ट सावरत बोलली. तसे दोघेही शांत झाले. तर प्रियाचं चिकूला सोबत नेण्याचं बोललेलं ऐकून
जयचे ओठ रुंदावले आणि तो आणखी निर्धास्त झाला. खरं तर तो हाच विचार करत होता, चिकूला कसे मॅनेज करायचं, कारण शिवांश उशिरा येणार आणि आई बाबा फंक्शनसाठी. त्याने ही कामं असल्याचं सांगून हात वर केले होते. फक्त चिकू तेवढा उठला होता. पण आता प्रिया जे बोलली ते ऐकून तो निर्धास्त झाला आणि राजीवजी आणि पौर्णिमाजी काय उत्तर देतात याची वाट बघू लागला. हे तर मला बघत ही नाही तर बोलणं दूरच राहिलं. आणि तसंही मुकी जाण्यापेक्षा चिकू असेल तर मला थोडं रमेल तरी. पौर्णिमाजी मनातच बोलल्या. काहीतरी विचार करून राजीवजी यांनी सुद्धा पौर्णिमाजी सोबत होकार दिला. थोड्याच वेळात ते दोघे चिकूला घेऊन निघून गेले. आता घरात फक्त जय, प्रिया आणि मेड राधाच होती. रात्रीचं डिनर झालं तशी राधा सुद्धा आपल्या घरी निघून गेली. तिचं घर जहागीरदार निवाच्या जवळच होतं, म्हणून ती डिनरपर्यंत थांबायची. बाकीचे सर्वंट सुद्धा आपली ड्युटी करून निघून. प्रियाने सगळी लाईट व्यवस्थित बंद केली आणि ती आपल्या खोलीत निघून गेली. जय आधीच डिनर करून आपल्या खोलीत निघून गेला होता. प्रिया खोलीत आली. तिने खोलीचा दार आतून फक्त लोटून घेतला होता आणि ती सुद्धा बेडवर झोपली. अचानक तिच्या खोलीचा दार उघडला आणि 2 पावलं हळूच टाकत जय आत आला. त्याने हळूच दार आतून बंद करून घेतले. प्रिया बेडवर शांत झोपली होती. जयने मागेवरून पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक चमक आली. डिम लाईटच्या त्या अंधुकशा प्रकाशात प्रियाचं ते कोमल शरीर सोन्यासारखं चमकत होतं. जयची नजर तिच्या पायावरून वरवर फिरत होती आणि त्याची नजर प्रियाच्या गोऱ्या पोटावर येऊन थांबली. झोपेत असल्याने तिचा पदर थोडासा पोटावरून बाजूला झाला होता, ज्यातून तिची ती खोल बेली बघून तर जयचा घसाच कोरडा पडू लागला आणि तो वासनेने भरल्या नजरेने प्रियाच्या जवळ जाऊ लागला. जय हळूहळू प्रियाच्या जवळ आला. जसा जसा तो प्रियाजवळ येत होता त्याच्या भावना आणखी उमडत होत्या. जय हळूच प्रियाच्या दिशेने झुकला. तशी प्रियाने कूस बदलली आणि ती एका कडेवर झाली, ज्यामुळे तिच्या पायावरून साडी किंचित वर झाली. तर जय दचकून थोडा मागे झाला आणि आपल्या हृदयावर हात ठेवून शांत होऊ लागला. पण झोपेतही तिचं ते निरागस रूप जणू मूर्तिमंत दिसत होतं आणि त्यात तिच्या गालावर रेंगाळणारी ती बट बघून जयचे हात तिच्या चेहऱ्याच्या दिशेने जाऊ लागले. तिच्या गालावर आलेल्या त्या बटला कानामागे सारण्याचा त्याला मोह झाला आणि तो त्याला हात लावणारच की प्रियाचे डोळे उघडले आणि एक जोराचा आवाज तिथे घुमला. काय झालं असेल प्रियाला? ती ठीक तर असेल ना? शिवांश वाचवू शकेल का प्रियाला? काय घडलं असेल प्रियासोबत? प्रियाच्या आयुष्यात आलेल्या या रावणाला वेळेत थांबवू शकेल का शिवांश? जुलीचे इरादे ओळखू शकेल का शिवांश? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वाचत रहा एक प्रेम असेही. आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा. प्लीज सपोर्ट करा.